सामना सुरू करायचा आहे। नवीन 40+ मधील हा अंतिम सामना मित्र आपण पाहतोय। कल्पेश चौधरी आपण ही पारितोषिक द्यायचं आहे। 1 मिनिट धुमाल। सामना सुरू ठेवायचा आहे। इकडे स्वागत होत राहील आणि सामना सुरू ठेवायचा आहे। या सामन्यासाठी नवीन 40+ अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तर जाऊया आपण पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मानाकडे। निलेश दादा अनंतजी चौगुले या व्यासपीठावर उपस्थित आहेत। अनंतजी चौगुले या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। चौकार मनीलालच्या बॅट मधून नवीन 40+चा अंतिम सामना आपण पाहतोय। या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी अध्यक्ष प्रताप पाटील साहेब, सचिव रमेश तरे साहेब, सहसचिव धर्मेंद्र तांगले साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा। धावसंख्या 4 चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज मनीलाल याने। कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। लगेच सामना सुरू करायचा आहे। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ आपण सामना थांबवायचा नाही। वेलकम। या ठिकाणी गुजरात येथे झालेल्या बॉक्स लंगडी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम यश संपादन केल्याबाबत आपण स्वागत करणार आहोत। सर्व मुलामुलींना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। जे संघ उपस्थित आहेत आपण व्यासपीठावर या, त्यांचे प्रशिक्षक आपण सर्वांनी व्यासपीठावर या प्लीज। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या विकेटचा पतन झालेला आहे। पहिला हादरा बसतोय। चला समोरून प्रेक्षक वर्ग जरा बाजूला व्हा। समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत मित्रांनो, काशीनाथ पाटील या मैदानाचे मालक काशीनाथ पाटील यांच्याकडून एक सूचना आहे। यापुढे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाऊ देणार नाही। जोपर्यंत जयसोनोई वडूनगर हे मैदान बनत नाही तोपर्यंत त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की या मैदानावर कुठल्याही प्रकारचे सामने होणार नाहीत आणि त्याची परवानगी दिली जाणार नाही आणि कोणीही त्यांच्याकडे परवानगीला येऊ नका। धन्यवाद। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद चिकणे सर। मनीलालला पहिल्या विकेटचा पतन झालेला आहे। पहिले षटक मार्गस्थ आहे। पहिले षटक हाताळतोय देवानंद। तर अंतिम सामना नवीन 40+ मधील आपण पाहतोय। ओल्ड 40+ मधील अंतिम सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं। कालिका माता खारबोळ संघाने साईकृपा डोंगे संघाला पराभूत करून ओल्ड 40+चा चषक पटकावलेला आहे। धुमाल सर थांबवेन मी तुम्हाला, कारण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान नक्कीच। वेलकम। गुजरात येथे झालेल्या बॉक्स लंगडी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम यश संपादन केले आणि त्या संघाचे सर्व प्रतिनिधी मुली या ठिकाणी मुलींचा संघ उपस्थित होत आहेत। त्यांच्यावर जोडीला आलेला आपणही या, प्रशिक्षक सर्व या, आपला हार्दिक स्वागत आहे। वेलकम। ओव्हर टू सुभाष धुमाल सर। धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर। पहिले षटक मार्गस्थ आहे। देवानंद पहिले षटक हाताळतोय। सामना करेल फलंदाज सदानंद। पहिले षटक हे पॉवरप्लेचं षटक आपण पाहतोय। 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये तैनात केलेले आहेत। डेब्युटी विकेट रिझन मध्ये आणि एक वाईडिश लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील चेंडू यावेळी एनफिल्डच्या ओव्हरला चेंडू ठेवलेला आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल पकडले जातो आणि झेल पाचरूपाने दुसऱ्या विकेटचा पतन, दुसरा हादरा बसतोय। पिंपलनेर संघाला दुसरा हादरा बसतोय। अंतिम सामना मित्र आपण पाहतोय न्यू 40+ मधील चौथा हिरो मानकुल विपक्ष न्यू एकरा पिंपलनेर या दोन संघामध्ये। 2 फलंदाज बादून पॅनलमध्ये परतलेले दोन्ही सलामीचे फलंदाज डगआउटच्या आश्रयाला। वेलकम, सुस्वागतम माननीय संतोषजी गुळवी तसेच किशोरजी वारे साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे। निलेश जोशी आणि जय सोनोई वडूनगर ऐदी वडूनगर संघाच्या वतीने वेलकम।
3-1 अशी स्पर्धा पाहतोय. ओल्ड 40+ न्यू 40+ आणि रेग्युलर. ओल्ड 40+ मधील विजय पदावर नाव कोरलेलं आहे कालिकामाता खारबाव संघाने आणि नवीन 40+ मधील हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाहतूक सेना उपाध्यक्ष संतोषजी गुळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपला हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम. आपण पाहतात मेगा फिनाले साहेब, नवीन 40+चा मेगा फिनाले. चौथा हिरवा मानकोली विरुद्ध न्यू एकुरा पिंपळनेर. रवी नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. देवान यावेळी कट करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. थोडंसं निराश गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आपल्या क्षेत्ररक्षकावर. सचिन माली जरा फास्ट घ्या, कारण अजून आपल्याला मेगा फिनाले खेळवायचे रेग्युलर. आपण इथे राहायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. मात्र त्या अगोदर आपला मेगा फिनाले आपण संपूया. धावसंख्या 6, पहिले षटक मार्गस्थ असताना अंतिम सामना मित्रांनो आपण पाहतोय नवीन 40+ मधील चौथा हिरवा मानकोली विपक्ष न्यू एकुरा पिंपळनेर या दोन संघामध्ये. देवानंद बिनीचा गोलंदाज आहे सुभाष धुमाल. आजपर्यंत मी अनेक वेळा ह्या गोलंदाजाला मॅन ऑफ द गोलंदाज म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेताना बघितलेलं आहे. नक्कीच देवानंद पहिले षटक आदळतोय. पुढील चेंडू यावेळी पुढे होणार चेंडू मिडविकेट रिझनमध्ये टोलवलेला आहे. डीपमधून क्षेत्र चेंडू झेपत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या हलूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 7. नीलमजी नाईक, आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर संपर्क साधा. नीलमजी नाईक, आपण जो स्वागत आणि सत्कार करणार आहोत लंगडीच्या संघाचा त्याविषयी मार्गदर्शन करा प्लीज. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य यतीशजी चौगुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या सौ सोनम यतीश चौगुले या गावच्या प्रथम नागरिक आहेत. सरपंच त्यांचे पतिदेव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य श्री यतीशजी चौगुले, आपला हार्दिक स्वागत आहे. रवींद्रजी पाटील, जय भोलेनाथ वडनगर संघाचे प्रशिक्षक, आपलंही हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, जेही बक्षीस लावायचे असेल ते लिहून आमच्याकडे आणा, त्याच्या जोडीला पैसे घेऊन या. प्रेक्षक वर्ग, आपल्याला बक्षीस लावायचं असेल कागद लिहून आणा, चिठ्ठी लिहून आणा, त्याच्या जोडीला पैसे लिहून आणा. कोणाचे पैसे राहिल्यास आम्ही जबाबदार नाहीत. कालिकामाता खारबाव संघाचा संघनायक VIP डायसशी संपर्क साधायचा. दर्पण पाटील यांच्याकडून या 40+ चषकावर आपण नाव कोरल्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी सरपंडी चेंडू आपण पाहतोय. पंचांचा वाईटचा दिशेन अवंत धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 8. नव्या नाईक, भादवड टेमगर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. धन्यवाद. दर्पण पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक कालिकामाता खारबाव या संघाला अंतिम चषकावर नाव कोरल्याबद्दल. अभिनंदन कालिकामाता खारबाव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 9. सुभाष धुमाल, चौथा हिरवा मानकोली संघाचा जर विचार केला तर गेल्या वर्षीचा संयुक्तपणे नंबर 1चा संघ आहे आणि या अगोदरच्या या वर्षाचा विचार केला तब्बल 7 फायनल मारलेले आहेत न्यू एकुरा पिंपळनेर संघाने. तब्बल 7 एका वर्षात. नक्कीच हे VIP डायसचे दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. यावेळी कट केलेला चेंडू पॉइंट रिझन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये तैनात असलेले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र एक सिंगल धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. एका धावीने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10. ज्ञानेश्वर चिकणे सर, ज्यांच्याकडे नक्कीच 40+ संघांचा भरपूर अभ्यास आहे, आपल्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवलेली आहे. अविन वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटकात आलतोय. यावेळी स्टेपवरून फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन कडे, सीमापार चौकार. सुभाष धुमाल, या फटक्यामध्ये रेग्युलर क्रिकेटपेक्षा काही कमी होतं. परफेक्ट तंत्र आपण बघितलं. पॉवरफुल फटका, एक टायमिंग फटका, फ्रंटफुटवर येऊन ड्राईव्ह केला होता. नक्कीच अतिशय उत्कृष्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता आणि गॅप फेडलं होतं फलंदाजाने. अगदी रेग्युलर क्रिकेट प्रमाणे हा फटका आपण पाहिला होता फलंदाज रवी याच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना अंतिम सामना मित्रांनो
ज्युनियर 40+ क्रिकेटमधील आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न अपेक्षित ठरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, ती म्हणजे 14. मित्रांनो, आपण पाहत आहात मेगा फिनाले नवीन 40+ संघटनेचा या सीझन मधील पहिला मेगा फिनाले न्यू एकविरा पिंपळनेर आणि चौटा हिरवा मानकोली ए या संघामध्ये. पुढील चेंडू यावेळी मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 षटकं संपलेले आहेत. जाऊया आपण व्यासपीठावर. ओव्हर टू संदीप मोरे सर. धन्यवाद. तर आदरणीय संतोष गुळवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निलेश चौधरी साहेब, सॉरी सर, निलेश जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र संतोष गुळवी साहेबांचं इथे महाराष्ट्राचं महावस्त्र ही मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत होतंय. त्यानंतर पोगावचे मामा आदरणीय किशोर वारे साहेब यांचं देखील इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निलेश जोशी साहेब यांना विनंती करतोय. निलेश जोशी साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान. सर्व सन्मानी अतिथींचं या व्यासपीठावर होताना प्रत्येक अतिथीला एक आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान करताना हे आयोजक. तदनंतर बाळनाथ पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी निलेश जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. बाळनाथ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं निलेश जोशी साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र स्वागत आणि सन्मान होतोय. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून हार्दिक स्वागत. तर संतोष उमराटकर टोगाव हे देखील मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांच्या वतीनं आदरणीय निलेश जोशी साहेबांना करतोय. संतोषजी उमराटकर टोगाव. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 आणि 3 फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. मेगा फायनलला आपण पाहतोय न्यू 40+ मधील चौथा हिरवा मानकुली विपक्ष न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आणि आयोजकांचं हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, जय सोनू आई वडूनगर या संघाला मान्य श्री महेंद्र सुरेश पाटील यांच्याकडून जर्सी देण्यात येणार आहे. आमनेगावचे समाजसेवक आहेत. जय सोनू आई वडूनगर संघाला या संपूर्ण टीमला जर्सी देण्यात येणार आहे. इंदिरा सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ आमनेवरून समाजसेवक महेंद्र सुरेश पाटील आम्ही तुमचा आभार व्यक्त मॅच करतोय. सुरू ठेवा. पंच मॅच सुरू ठेवा. मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय. यस प्रमोद, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आपण बघितलं थोडासा हलवा टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला आणि नक्कीच फसलाय जाळ्यात. मी तर म्हणेन की एक चांगला चेंडू होता सुभाष धुमाल सर. नक्कीच पूर्णपणे चकित बीट करतोय फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताला गोलंदाज परफेक्ट प्रमोद असं आमच्या चिकणे सरांनी त्यांना नाव दिलेलं, उपाधी दिलेली आहे आणि परफेक्ट चेंडू. मित्रांनो, या ठिकाणी जेही आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील तर आपण व्यासपीठावर या सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही इथून. यावेळी मात्र चेंडू हवेत, चेंडू खाली दुर्योधन आणि मात्र झेल सुटतोय. धावा मिळत आहेत 2 सुटलेल्या झेलावर. धावसंख्या झालेली आहे 17. नक्कीच दुर्योधनचं मात्र हे झेल घेण्याचं मन नव्हतं, झेल सोडलेलं आहे. दुर्योधनकडून अपेक्षा नव्हती सचिन माळीला की दुर्योधन सारखा जो क्षेत्ररक्षक आहे तो इतका सोपा झेल सोडेल. मात्र क्रिकेटमध्ये कधी कधी घडतंय सुभाष धुमाल, सोपे झेल सुटले जातात आणि कठीणातले कठीण झेल घेतले जातात. प्रमोद वन्स अगेन्स्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला नक्कीच चेंडू मात्र एक कव्हरमध्ये जातोय. राजेश पाटील विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचं काय झालं सांगायचं आहे. आज खेळलेला होता संघ. आदरणीय राजेश धाकल्या पाटील साहेब, आपल्याला आदरपूर्वक विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक आणि आयोजन समितीच्या वतीनं विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं आणि स्थानापन्न व्हावं. विनंती असेल आपण या, आपलं सहर्ष स्वागत. विक्रमस्मृती वडूनगर संघाकडून करणार कालीराम देवलीकर तसेच पंडित धुमाले
सर्वच संतोष पाटील, राजेश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्यात. खास करून बारके पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्यात. यावेळी मात्र चेंडू हवेत, मिस टाईम फटका. स्वतः चेंडू खाली गोलंदाज जाऊ इच्छित होता, मात्र क्षेत्ररक्षकाने अडवलं होतं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 19. हे आपण पाहू शकता. आपण मान्य श्री योगेश दादा गुळवे यांना दाखवलं जात आहे. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे फोकसमॅन मान्य श्री निलेश जोशी, जयदासजी नाईक आणि रवी मोरे आणि त्याचबरोबर वसंतजी गुळवी साहेबांना आपण पाहू शकता व्यासपीठावर. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. हे आमचे सर्व आपण पाहतायत या स्पर्धेसाठी खूप मेहनत आपण बघितली. जय सोनू आई वडूनगर, आई देवी वडूनगर यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आज निश्चितच या स्पर्धेचं शेवट आहे आणि शेवट खूप गोड होता आहे, कारण की वडूनगर संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज, एका धावेने धावसंख्येवरून झाले ते 20. नवीन 40+ मधील हा सामना पाहतोय. अंतिम सामना या अगोदर ओल्ड 40+ मधील सामना आपण पाहिला होता, त्यामध्ये डुंगे संघाला पराभूत केलं होतं खारबाव संघाने आणि चषकावर नाव कोरलं होतं. नवीन 40+ मधील अंतिम सामना चौथा युवा स्पोर्ट्स मानकुली विरुद्ध न्यू युक्रा पिंपलनेर या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ प्रमोद गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. यावेळी एक मोठा फटका आणि चेंडू जातोय आर पार, सीमा पार, षटकार. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा. तर 2-3 षटकं संपते. धावसंख्या सुभाष तुम्हाला झालेली आहे 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दरम्यान या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की पहिलीची स्पर्धा खेळवण्याचा आम्हाला जो मान दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आयोजक निलेशजी जोशी. तर इथे अशोक हारके पाटील साहेब समाजसेवक आहेत वडूनगरमधील, आणि त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर यावं. या स्पर्धेसाठी एक मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक हे त्यांच्याकडून आलेलं आहे. विनंती असेल अशोक हारके पाटील साहेबांना आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर या. आपले सहर्ष स्वागत. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये एक मोठा सामना आपल्या होम ग्राउंडवर खेळण्यास सज्ज होणार आहे. जय सोनाई वडूनगर आणि त्यांना प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल. BCM मान्यता प्राप्त स्पर्धेमधील पहिला चषक पटकावणारा जय हनुमान पोगाव. तर इथे पोगाव संघाचा कर्णधार आणि वडूनगर संघाचा कर्णधार, एक बाब लक्षात ठेवा, तुमचे सर्व खेळाडू घेऊन हा सामना झाल्यानंतर या मैदानाच्या सीमारेषे जवळून, या व्यासपीठाच्या जवळून दोन्ही संघ आमच्या मान्यवरांच्या समवेत मैदानाच्या आत जातील. तिथे नाणेफेक होईल, राष्ट्रगीत होईल आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्याचप्रमाणे आयोजक निलेश जोशी साहेब आहेत, त्यांच्या मातोश्रींना देखील भावपूर्ण आदरांजली दिली जाईल. या गावातील जे जे खेळाडू नक्कीच आपल्या हयात नाही आहेत त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाईल. असा कार्यक्रम होईल, टॉस होईल आणि तदनंतर सामन्याला सुरुवात होईल. ही दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यावेळी अतिशय उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकदा दुसरी दाखवण्याचा प्रयत्न घातक ठरू शकेल आणि यस घातक ठरतोय. फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. नीलमजी नाईक, आपण संपर्क साधायचा आहे, कारण आपण जी सूचना केली होती, जो सत्कार समारंभ ठेवला होता, ती मुलं म्हणजे त्या संघाची मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या ठिकाणी हजर झालेले आहेत. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधा. धावसंख्या 27 आणि 4 फलंदाज हे बाद होऊन पॅवलमध्ये परतलेले आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. बिंदास शेवटचं षटक हाताळतोय. नवीन 40+ मधील हा अंतिम सामना पाहतोय. 27 धावा धावपळावर दुसरं धाव घेताना फलंदाज बाद झाला होता.
हे आपण व्ही आय पी डायचं दृश्य पाहू शकता. आमच्या मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटताना संतोषजी गुलवी साहेबांना पाहू शकता. त्यानंतर पोगावचे उद्योगपती किशोर वारे क्रिकेटचे कट्टर समर्थक आहेत. त्यानंतर हे गोल्डन मॅनही आपण पाहू शकता. सन्मान्य वसंत गुलवी साहेबांनाही पाहू शकता. योगेश गुलवी साहेबांनाही आपण पाहू शकता. जयदास नाईक साहेबांना पाहू शकता. आणि वन मॅन शो एकच वाद आमचे निलेश दादा या स्पर्धेचे आयोजक निलेश जोशी साहेबांनाही आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत हे मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देताना आणि या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. व्ही आय पी डायचे हे दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावलेली आहे आणि निलेश दादांवरील आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. नक्कीच एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. त्रिवेणी संगम 3-in-1 रेग्युलर क्रिकेट 40+ ओल्ड 40+ न्यू 40+ असं त्रिवेणी संगम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत जे सोनोई वडनगर आणि या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो निलेश जोशी साहेब. केक स्टिक टिलक चौक भिवंडी जे आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आहेत. धावसंख्या 27. बिंदास शेवटचं षटक आता आलतोय. पहिल्या डावामधील आहे शेवटचं षटक. षटकामधील पुढील चेंडू यावेळी एक मोठा फटका डाऊन दी ग्राउंड. हा चेंडू जातोय. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. वन बाउंस सीमापार चौकार. चिकने सर अतिशय उत्कृष्ट फटका फॉलो थ्रो अतिशय उत्कृष्ट होता आणि बॉटम यांचा चांगला वापर केला होता यस, फलंदाजाने. हनुमान पाटील ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँडेड फटका हा हनुमान पाटीलचा ऑन द राईस. बिंदास पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट. हुक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नीटसा होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. नवीन 40+ मधील अंतिम सामना आपण पाहतोय. चौथाविराव मानकुळे विपक्ष न्यू एकरा पिंपलनेर या दोन बलाढ्य संघामध्ये. यावेळी चेंडूला पूल केलेला आहे बट नॉट सक्सेसफुल. डीप मिड विकेटला झेल पकडला जातो आणि झेलबाजी रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. हनुमान याची केली संपुष्टात. कारोलीवरून राजू पाटील युवा सेनाच्या आहेत. आपल्याला योगेश गुलवी आताशी जस्ट त्यांनी लाईव्ह बघितलं आणि त्यांनी तुमची आठवण काढली आणि या स्पर्धेसाठी आणि योगेश गुलवी यांचं निश्चित तिथं आपण व्यासपीठावर सत्कार आणि स्वागत केलं त्याबद्दल त्यावेळी देखील आम्ही आभार व्यक्त केलेला आहे राजू पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू राजू पाटील. वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये पोगाव गावचे उद्योगपती निलेशजी पाटील उपस्थित झालेले आहेत. साहेब आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर या. आपली जागा प्रेक्षकामध्ये नाही, आपली जागा आमच्या मनात या व्यासपीठावर आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. इंद्रपाल काबूकर जर कुठेही असाल आपण लगेच या व्यासपीठावर. तसंच प्रवीण आपणही लवकरात लवकर संपर्क साधा. प्रवीण काबूकर, इंद्रपाल काबूकर. चला दुभान सर कंटिन्यू करा. बिंदास पुढील चेंडू. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो 31-31. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय न्यू इकरा पिंपलनेर या संघाला. बिंदास राईट मोडतो विकेट. यावेळी ऑन द अपच्या अंधाऱ्याचा फटका खेळलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव पूर्ण केल्या जातात. या 2 धावीने धावसंख्या झालेली आहे ती 33 आणि 34 धावांचं लक्ष्य अंतिम सामन्यामध्ये ठेवलं गेलेलं आहे. ते चौथाविराव
धन्यवाद विजय माऊली. मित्रांनो, खरंच पहिल्या दिवसापासून कुंदन पाटील माऊली डीजेचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून चांगले चांगले धून आपल्याला ऐकायला मिळाले. मॅचकडे जाऊया आपण. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर आपण पाहतोय 33 आणि 34 धावांचं एक छोटासा आव्हान ठेवलेलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत इथेशी चौथा हिरवा मानकुली संघ हंसिका स्पोर्टचे करता धरता संजूबाई म्हात्रे पोगाव, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. संजूबाई म्हात्रे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यतीजी चौगुले यांनी आमच्या या स्पर्धेला आर्थिक सहकार्य केलेले आहे. 5,555 रुपये त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालेले आहे. खूप खूप आभार यतीजी चौगुले, आपलं मनस्वी स्वागत करतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्य श्री योगेश तुळशीराम गोळवी साहेब इथे उपस्थित होते. त्यांच्या समवेत जयदासजी नाईक आणि रवी मोरे, आपल्या सर्वांचा आम्ही आभार. इथे आपण मला तरी वाटतं योगेश गुली आहेत व्यासपीठावर. एकच वादा आमचा नीलेश दादा, एकच वादा आमचा नीलेश दादा, एकच वादा आमचा नीलेश दादा, एकच वादा आमचा नीलेश. धन्यवाद विजय. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी निलेश जोशी यांचे खूप मोठे मित्र योगेश दादा गुलवी आणि त्याचबरोबर रवी मोरे आणि जयदास नाईक इथे आपण आवर्जून उपस्थित राहिल्या. आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. यानंतर या स्पर्धेचे करता धरता आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळते जय सोनू आई वडूनवगर आणि समोर आपण पाहणार आहोत जय हनुमान पोगा. वड मॅच, खूप मोठा फायनल मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो. मात्र इथे 34 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही सलामीची जोडी आलेली नाही मानकुली संघाची, लक्षात असू द्या. फायनल मॅच खेळायचा आहे. इथे खूप मोठा टॉस देखील होणार आहे. यानंतर विनोदजी नाईक, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. महेशजी बारसी, संजयबाई म्हात्रे आणि शरदजी कृष्ण पाटील या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. खास करून शरदजी कृष्ण पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. हंसिका स्पोर्टचे सर्वा संजयबाई म्हात्रे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोण विसरणार, त्यांचा खूप मोठा संघ होता. गॅसुद्दीन आणि बिलाल, त्यांच्या संघातूनच त्यांनी सुरुवात केली होती. असे आमचे संजय म्हात्रे अर्थात संजू दादा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रवीण आणि अविन ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. प्रमोद आणि अविन ही सलामीची जोडी आणि गोलंदाजच्या भूमिकामध्ये मणिलाल. ऐकूया पहिल्या 2 षटकामध्ये कोणत्या संघाची चांगली सुरुवात होते. संदीप मोरे असतील समालोचक कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद संदेश. नक्कीच खूप रंग भरलात तुम्ही गेली बरेच दिवस या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं कौतुक असेल. अविन आणि प्रमोद पहिल्या षटक हाताळण्यासाठी मनीलाल येतोय. आपण पाहतोय प्रतिनिधित्व करतोय तो निविकरा पिंपळनेर संघाचं. आणि चौथा हिरवा मानकोली 40+ हा संघ इथे आपण पाहतोय फलंदाजीला. एकंदरीत 34 धावांचं माफक लक्ष. पहिलं षटक मनीलाल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर, हा रिटर्न क्रीजच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वैती सर लगेच या चेंडूची पाहणी करतायत, निरीक्षण करतायत आणि तदनंतर हा चेंडू स्वैर आहे. वाईटची खूण आमचे गुणसंख्या लेखक यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. राजा दिवेकर गेले बरेच दिवस या स्पर्धेला गुणसंख्या लेखक म्हणून भूमिका अदा करतात. त्याचं देखील योगदान या स्पर्धेला लाभतंय, त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक. मनीलाल षटकातील पुढचा चेंडू सामना करेल अविन. अविनची खेळी देखील खूप बहादार असते. सुरेख चेंडू, सुरेख प्लेसमेंट, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू वळतोय तो
फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा अतिशय जलद गतीनं पूर्ण करताना आपण पाहतोय अविन आणि त्याला साथ देताना प्रमोद. 2 धावांनी इथे मात्र अविन आपलं वैयक्तिक खातं उघडतो. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 3 धावा धावफलकावर झळकत आहेत. 34 धावांचं लक्ष मनीलाल. इथे मात्र चेंडूला कट केलं जात आहे. चेंडू इथे मात्र फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू आंतरवर्तुळामध्ये अडवला जाईल तत्पूर्वी एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती बिनबाद 4 वर. मित्रांनो 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौटाईरवा मानकोली संघ खूप मोठा प्रयत्न करत आहेत, कारण की फायनल मॅच आहे, मेगा फायनल आपण पाहताय. पोगाव संघाचा कर्णधार आपल्याला ही सूचना असेल की सामना संपत येणार आहे, त्यामुळे आपल्या संघासमवेत आपण व्यासपीठात जवळ यावं. इथे मात्र सुंदर प्लेसमेंट, सॉफ्ट अँड जेंटल पुश केलं होतं. चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त एकच धाव आणि एका धावावर समाधान व्यक्त करतोय प्रमोद. प्रमोद देखील आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. या एका धावीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 5 वर. 3 चेंडू हाताळले जात आहेत मनीलाल मार्फत. 5 धावा तो खर्च करतोय. षटकातील पुढचा चेंडू मनीलाल. सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न, यश मिळत नाही. यश मिळेल त्या अविनला. चेंडू मैदानाचं सौंदर्य सादर करताना इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावांसाठी 40+ चौकार. यानंतर मेगा फिनाले, रेग्युलरचा जो मेगा फिनाले, त्या मेगा फिनालेमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना करण्यात येते की अंतिम हा सामना संपल्यानंतर लगेच आपण व्यासपीठासमोर दोन्ही संघ घेऊन उपस्थित व्हायचे. कर्णधार दोन्ही संघ घेऊन लगेच उपस्थित व्हायचे. तर इथे मात्र मनीलाल एक चांगला चेंडू हाताळतोय. मात्र पाहतोय की क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे मात्र भेदण्यात यश मिळते अविनला आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 9 वर. मनीलाल अविनसाठी सुरेख फटका. इथे आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जोपर्यंत डीप मधला क्षेत्ररक्षक येतो तत्पूर्वी 2 धावा अविन प्रमोदच्या साथीने पूर्ण करतोय. दुहेरीमध्ये धावफलक पोहोचतोय तो 11 वर. 11 धावा धावफलकावर. एकंदरीत सरासरी जर आपण पाहिली तर प्रति षटकामागे 9 पेक्षा कमी धावांची सरासरी ही विजयासाठी आवश्यक होती. मात्र सरासरी आपण पाहतोय पहिल्या षटकातच जलद गतीनं पुढे जाताना 11च्या वर जाते. आवश्यक धावगतीपेक्षा थोडासा जास्त पॉझिटिव्ह सकारात्मक धावफलक उभारतोय तो इथे मात्र फलंदाजी करताना चौटा हिरवा मानकोली 40+ हा संघ. इथे मात्र विचार करावा लागेल न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. मनीलाल पुढचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूला खेळतोय मात्र हवेत आणि ते मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये सुरेख झेल आणि पहिला हादरा बसतोय चौटा हिरवा मानकोली संघाला. धावफलकावर धावा इथे मात्र 11 असताना. स्पर्धेत महाराष्ट्र संघाने भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल या ठिकाणी सत्कार समारंभ आम्ही जाहीर केलेला. या सत्कार समारंभाला उपस्थित सीताराम रामा पाटील विद्यालय आमने येथील दक्षता पाटील, चैताली पाटील, कुमारी प्रिया तिरस्कर, एकता शेलार, मानसी पारधी, अमिषा पाटील, प्रियल पाटील, देवेन शेलार, मितेश काकडे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच रईस हायस्कूल भिवंडी या हायस्कूलचे कुमार इकरा शेख हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. स्कॉलर्स इंग्लिश मीडियम स्कूल भिवंडी या हायस्कूलमधून कुमार रोहन तुंबेवार, कुमार श्रेयश मोकाशी, कुमार वेद वारगडे हे 3 खेळाडू उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे. आणि कारिवली शाळेचे कुमार ओमकार गरत हे या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. सर्व या विद्यार्थ्यांचं मी मनास्वी हार्दिक स्वागत करतो. निलेशजी जोशी आणि जय सोनोई वडूनगर या संघाच्या वतीने वेलकम. थँक्यू. सुंदर गीत. आज नक्कीच संगीताची जादू विखरली आमच्या डीजे ऑपरेटरनी. खूप धन्यवाद. इथे मात्र चेंडूला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता. मात्र चेंडू अंगाचा स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये. इथे जितू पाटील हे देखील उपस्थित आहेत. सोनूआई वडूनगर संघाचे ते खेळाडू आहेत आणि नुकताच त्यांनी नेपाळ येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये एक वेगळी चमक दाखवली.
ठाणे जिल्ह्यासाठी नक्कीच त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं होतं आणि खूप चांगलं योगदान आपल्या या ठाणे जिल्ह्यासाठी या सोनूआई वडूनगर संघाचा जितू पाटील या खेळाडूने दाखवले, त्याबद्दल विशेष कौतुक आपलं देखील. षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडूला लफ केलं जातंय, चेंडू हवेमध्ये, मात्र वन बाउंड चेंडू इथे मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या सभोवताली जे बॅनर पाहतात, आकर्षक बॅनर जे बनवलेले आहेत, ते बॅनर बनवणारे दीपकजी पुण्यवार या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. साहेब, आपलंही निलेश जोशी यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सदानंद, पुढचा चेंडू अप्रतिम अप्पर कट पद्धतीने खेळलेला फटका, चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा मानस, मात्र सुखरूप पोहोचतोय हा जलद गतीचा खेळाडू दुर्योधन आणि या 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण करतोय दुर्योधन. प्रमोदच्या साथीने धावसंख्या पोहोचते 17 वर. निम्मा टप्पा पूर्ण होतोय तो चौथा हिरवा मानकोली संघाचा. थोडं फास्ट खेळा, कारण की यानंतर देखील एक फायनल खेळवायचे. धावसंख्या 17 धावा धावपलकार झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सदानंद गोलंदाजी करतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आतापर्यंत आणि फायनल मॅच खेळतात. मेगा फायनल आपण पाहतोय न्यू 40+. जय हनुमान पोगाव संघ, तुम्हाला अंतिम ऑफिशियल कॉल. कृपया सर्व खेळाडूंनी या व्यासपीठाजवळ आपण यायचंय. नक्कीच आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या एजला लागल्यानंतर चेंडू विकेटवर थांबतोय, पिचवर थांबतोय आणि फक्त एकच धाव घेण्यात यश मिळते दुर्योधनला. धावफलकावर धावा झळकतायत ते 18, चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 14 आणि धावांची आवश्यकता असेल ती 16. 14 चेंडू 16 धावा. विनंती असेल पोगाव संघाला, आपण त्वरित या व्यासपीठाजवळ या. दोन्ही संघांनी सन्मानपूर्वक आमच्या सर्व सन्मानी अतिथींच्या समवेत मैदानाच्या आत जायचंय. पण पुढे येतोय, चेंडूला हलक्यात न खेळतोय, सॉफ्ट अँड जेंटल ड्राईव्ह केलं होतं आणि नक्कीच एक युक्तिपूर्ण खेळलेला फटका आणि या 2 धावा प्राप्त करतोय प्रमोद. नीलमजी नाईक साहेब इथे दाखल होत आहेत. भिवंडी ग्रामीण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि त्याच पद्धतीनं अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे आणि त्यांच्याकडूनच एक आकर्षक सन्मान चिन्ह देखील इथे दिलं जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे आपण चेंडूवर खेळत आहे निव्या चेंडू सर्व दादांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. नीलम दादा नाईक, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 20, चेंडू शिल्लक आहे 13, धावांची आवश्यकता आहे ती 14. पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट, सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र फेकी करताना थोडासा विलंब. फक्त एकच धाव. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावांची गरज. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये ह्या 13 धावांचा कसा पाठलाग करेल चौथा हिरवा मानकोली संघ येणारा क्षण सांगेल. मात्र तो क्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरंजनात्मक करण्यासाठी या ऐकूया महाराष्ट्राची मायबोली मराठी या भाषेमध्ये संदेश पाटील मार्फत. मात्र वळूया स्टेजकडे, ज्ञानेश्वर चिकणेकडे. थँक्यू संदीप मोरे सर. तर मित्रांनो, कुठलीही संस्था असो, कुठलीही स्पर्धा असो, त्याची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला हवेत बॅनर असतील तरच तुमची जाहिरात होऊ शकते. आज सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त जर महत्त्व कशाला असेल तर ते बॅनरला. मात्र हे वस्तू रूपाने आम्हाला या बॅनरची ज्यांनी भेट दिलेली आहे ते आमचे मित्र दीपकजी पुण्यवार या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेशजी जोशी यांचे मित्र यांनी आम्हाला बॅनरची व्यवस्था केली आहे. त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. कुणालाही कुठल्या प्रकारचे बॅनर लागत असतील छापून तर आमचे दीपकजी पुण्यवार यांना संपर्क करू शकता. तर त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद दीपकजी पुण्यवार. असंच प्रेम सहकार्य आम्हाला लाभत राहो हीच आमची इच्छा. थँक्यू. मित्रांनो, हे पाहू शकता आपण मान्यश्री संतोष गुळवी साहेबांना दाखवलं जात आहे. वाहतूक सेनाचे उपाध्यक्ष आहेत भिवंडी तालुका. त्याचबरोबर वसंतजी गुळवी साहेब
समाजसेवक आणि उद्योगपती शांतीनगर यांना देखील दाखवलं जात आहे. त्याचबरोबर किशोर वारे साहेब यांना दाखवलं जात आहे. उपस्थित सर्व मान्यवर कक्षामध्ये मित्रांनो, गुजरात इथं झालेल्या बॉक्स लंगडी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम यश संपादन केला होता आणि त्याला आपण बघितलं आज या व्यासपीठावर संपूर्ण आमचे खेळाडू बसलेले आहेत. तिथे मात्र हलकासा मिसफिल्ड होता आहे, मात्र चांगला बॅकअप होत आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. इथे एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 22 धावा धावफलकावर होत आहे. संदेश. तर मित्रांनो, या ठिकाणी लंगडीचे जे खेळाडू आले त्यांच्या जोडीला सौ अरुणा रोहिदासजी शेलार, जयवंती बालाराम शेलार, सीना तिस्कर, साफिया शेख आणि नागनाथजी तुमेवार हे त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपलंही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. वेलकम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. योगेश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट पंचांच्या ठीक बाजूने. आता मात्र खेळून काढले चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने. आता चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे एक धाव मिळेल या चेंडूवर. एका धावाने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागतात. आउट होणारे फलंदाज अविन, ज्याने आउट होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 9 धावा काढल्या होत्या. मित्रांनो, 34 धावांचा टार्गेट आहे. हा 40+ न्यू 40+ संघटनेच्या माध्यमातून हा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना. यानंतर दोन्ही संघ आपण पाहणार आहोत. जय सोनू आई वडूनगर आणि जय हनुमान पोगाव. वॉट अ मॅच. आणि बिग फायनलसाठी दोन्ही संघास तयारी करण्याची विनंती करेल. मात्र इथं जोरदार अपील होते. इथं कोणत्या प्रकारचा पंचांकडून इशारा नाहीये, कारण की चेंडू बघितला ऑफ स्टंपवर पडल्यानंतर सर्व यष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे चांगली गोलंदाजी. इथे आता मात्र 50-50 अवस्थेमध्ये सामना आलेला आहे. मॅच कडक आणि टाईट सिच्युएशन मध्ये आहे. 9 चेंडू आणि 11 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना गोलंदाज योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते फलंदाज खेळपट्टीवर प्रमोद. पुन्हा एकदा आपण पाहता खेळून काढले चेंडू रनची संधी. ते मात्र डायरेक्ट जर चेंडू स्टंपवर फेकला असता तर निश्चितच पंचांना देखील इथे विचार करावा लागला असता. आता तसं काही घडत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आज या स्पर्धेचा शेवट खूप जोड्याने गोड होत आहे, कारण की इथे मान्यवरांची खूप मोठी संख्येने उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. सर्व देणगीदारांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न, डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवरची नजर हटली होती तिथे बघितलं आपण फलंदाजाची. आणि वारंवार 3 चेंडू बीट होत आहेत फलंदाज. नक्कीच याच मैदानावर आणखीन एक मेगा इव्हेंट थोड्याच दिवसात डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. आदरणीय राजेश धाकले पाटील साहेब यांनी नक्कीच एक गोड बातमी दिलेली आहे. ठाणे, भिवंडी, वसई, कल्याण, डोंबिवली, रायगड या परिसरातील 32 नामांकित संघांना ग्रामीण मधून संधी देण्यात येईल आणि 16 40+ चे संघ अशी स्पर्धा असेल. क्या बात आहे. पुन्हा एकदा इथे संधी मिळेलच. मात्र इथे ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईट मिळेल. एक्स्ट्राची मदत होईल. धावसंख्या 24 धावा धावफलकावर होत आहेत. आणि या स्पर्धेसाठी जे गणवेश असतील संपूर्ण ड्रेस कोड म्हणजे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट समवेत तो गणवेश असेल. क्या बात आहे. प्रवेश शुल्क असेल फक्त 12,000 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 रुपये आणि आकर्षक बक्षीस. क्या बात आहे. राजेश दाखला पाटील साहेबांना आपण शुभेच्छा देऊया. इथे जोरदार अपील. यस, 5च्या स्वरूपात विकेट प्राप्त करताना गोलंदाज आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना न्यूक्विरा पिंपलनेर संघ आपण पाहतोय. ऐकूया. तर मित्रांनो, जाऊया पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर उपस्थित आमच्या या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेले आहे 40+ या फॉर्मॅटमध्ये जे 2 नंबरचं पारितोषिक आहे ज्यांनी आम्हाला प्रदान केलेलं आहे कैलासवासी प्रतीक शरद पाटील यांच्या स्मरणार्थ शरद कृष्ण पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार मी नरेशजी पाटील आपणास विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते शरद कृष्ण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो, स्वागताने सन्मान केला जात आहे. त्याच्या माध्यमातून 40+ संघांना इथे पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे. ते त्यांचं स्वागताने सन्मान केला जात आहे.
तर कल्पेश चौधरी यांच्याकडून पारितोषिक येते. खारबावचे रहिवासी आहेत, क्रिकेटसाठी जाम प्रेम देत आहेत. रुपेशसाठी पारितोषिक लावलं जातंय. 2 चौकार किंवा 2 षटकार रुपेशने ठोकले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक कल्पेश चौधरी यांच्याकडून. इथे मात्र समीकरण असं आहे मोरे सर, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना जो आहे रंगतारा आहे. फर्स्ट वॉर्निंग दिलेला आहे इथे मात्र. आता मात्र पिंपलनेर संघाला वेलकम महेशजी वारे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच वडूनगर गावचे जावई आहेत, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. मॅच खूप टाईट सिच्युएशन मध्ये आहे. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रवी. आता मात्र आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर, मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे धाव कंप्लीट होईल का? यस, इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. थोडासा थ्रम्बल पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षणाकडून, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा. मित्रांनो, जर सामना जर आवडला असेल तर खूप जरा टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी. अतिशय चांगली लढत चालू आहे पहिल्या क्रमांकासाठी. फायनल मॅच, मेगा फायनल आपण पाहतोय. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी चषक 2019 या स्पर्धेमध्ये ओल्ड 40+ या संघाने फायनल जिंकलेले आहे. न्यू 40+ दोन्ही संघांची इतिहास आपण पाहतोय. वर सर सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. यस, बॅटची कडे सर एष्टकाच्या हातामध्ये आणि इथं विकेट मिळेल. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असेल ती 8. ऐकूया डीजे माऊली. वडूनगर संघाच्या सर्व खेळाडूंना सूचना असेल, आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. त्वरित जय सोनोई वडूनगर संघाच्या सर्व खेळाडूंना आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचंय. आपण पाहू शकता दरम्यान व्यासपीठ दाखवलं जात आहे. निलमदादा नाईक यांना दाखवलं जात आहे. दादानी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून रंग भरलेला आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टुर्नामेंट आपण ते निव्याचे चेंडू बघतोय आपण, ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कल्पेश चौधरी भाऊजी यांच्याकडून रुपेशसाठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक. जर षटकार ठोकून हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेशसाठी. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर इंद्रपाल काबूकर, आपण संपर्क साधायचा आहे, कारण स्टेजवर व्यासपीठावर लाइटिंगची व्यवस्था करायची आहे. हे नागेश पाटील यांना दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा अपील होते जोरदार इथे आता मात्र दबाव साफ आपल्याला पाहायला मिळते चौटेरवा मानकुली संघावर. 3 चेंडू आणि 8 धावा. या चेंडूवर आता मात्र एक चौकार येणं गरजेचं झालेलं आहे. रणबंदी इथे करताना आपण पाहतोय गोलंदाज, याच्या अगोदर योगेश आणि त्यानंतर रवी. मित्रांनो, ही चुरस खूप निर्माण होत आहे. रवी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिशय सुरेख फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. संपूर्ण स्पर्धेचं रंग इथे भरलेला आहे या न्यू 40+ संघाने. येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 6 धावा. खूप मनोरंजनात्मक आणि चुरशीचा रंगलेला सामना आपण पाहतोय की या चिरतरुण खेळाडूंनी नक्कीच तरुण खेळाडूंना खूप प्रेरणादायी क्रिकेट सादर केलंय. त्याबद्दल मी सर्व सन्माननीय ज्येष्ठ खेळाडूंचं कौतुक करेन या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर, कारण की 2 फायनल झाले आपण 40+ बघितल्या, ओल्ड 40+ आणि न्यू 40+. अतिशय चांगला रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. पैसा उसूल क्रिकेट निलेश जोशी याने खूप खर्च केलेला आहे. मात्र इतर चर्चा या स्पर्धेची. पुन्हा एकदा हवाई मार्ग, हवेमध्ये चेंडू आणि चेंडू सीमेबाहेर आणि चौथा हिरवा मानकुली संघ हा सामना विजय होतो. फायनल मॅच जिंकलेला आहे मानकुली संघाने. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद डीजे मॅन. चला, दोन्ही संघ कर्णधार जे हनुमान पोगाव आणि त्याचबरोबर आपण पाहताय जय सोनू आई वडूनगर. आपण इथेच थांबायचं आहे.
जी बाउंड्रीची पट्टी आहे तिथे थांबा आपण. पहिला कर्णधार उभा राहील. सर्व पहिला कर्णधार उभा राहील आणि तदनंतर सर्व खेळाडू दोन्ही बाजूला पहिला कर्णधार असेल. आपल्या संघाचं नेतृत्व करणारा पहिला खेळाडू कर्णधार असेल. तर तुषार आपण पहिलं राहायचं. यस, आपलं कर्णधार आणि जय सोनूआई वडूनवगर आपण त्या बाजूला राहायचं आहे. आमचे सर्व सन्माननीय अतिथी, मी विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय अतिथी आणि जे लंगडीसाठी खेळाडू इथे आलेले आहेत त्यांनी देखील या खेळाडूंच्या समवेत मैदानाच्या आत जायचं आहे. विनंती करतोय सर्व सन्माननीय अतिथी, राजेश पाटील साहेब असतील, सर्व जे काही अतिथी आहेत त्या सर्वांनी या सर्व खेळाडूंसमवेत मैदानाच्या आत जायचं आहे. मी विनंती करतोय निलेश जोशी साहेबांना आपण देखील हे आपण पाहू शकता दोन्ही संघ इथे ग्राउंड मध्ये आलेले आहेत. मेगा फायनलचं टॉस आपण मान्यवरांच्या शुभास्ते करूया. मी सर्व व्यासपीठ सर्व उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण यायचं आहे. माझ्या समेत संदीपजी मोरे सर असतील आणि ज्ञानेश्वर चिकणे सर, हे सर्व आपण पाहू शकता दोन्ही संघांना दाखवलं जात आहे. एका बाजूला जय हनुमान पोगाव, दुसऱ्या बाजूला जय सोनूआई वडूनवगर. खूप सारी शुभेच्छा देऊया आपण. सर्व पाहुणे आपण पाहतायत येत आहेत ग्राउंडमध्ये. वेलकम. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. प्रथम आपण सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सर्व खेळाडूंची ओळख परेड होईल. आमचे स्वतः आयोजक निलेश जोशी साहेब सर्व मान्यवरांना घेऊन येत आहेत आणि सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करून नक्कीच या सामन्याला आपण शुभेच्छा घ्यायच्या आहेत. आपण पाहू शकता कशा पद्धतीने निलेश जोशी साहेब सुद्धा सर्व सन्माननीय अतिथींना घेऊन आलेले आहेत आणि यतीजी चौगुले असतील, नीलमजी नाईक असतील, गुलवी मामा असतील, राजेश पाटील असतील, वारे साहेब असतील, सर्वांनी नक्कीच या स्पर्धेला उपस्थित राहून खूप मोठं योगदान दिलंय. त्याबद्दल आपलं विशेष कौतुक, आभार. प्रत्येक खेळाडूला सदिच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपण या स्पर्धेला जे काही सर्वस्व दिलंय त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक या मान्यवरांच्या कडून केलं जातंय. भिवंडी असा तालुका आहे की प्रत्येक दिवशी वेगळं क्रिकेट या तालुक्याने दिलंय आणि त्यामुळेच क्रिकेटचं नंदनवन म्हटलं होतं या तालुक्याला. आणि आज आपण पाहतोय की या अंतिम सामन्यामध्ये, या मेगा फायनलमध्ये भिवंडी तालुक्यातील दोन दिग्गज संघ, एका बाजूला स्वतःच्या होम ग्राउंडमध्ये जय सोनूआई वडूनवगर संघ, तर दुसऱ्या बाजूला ग्रामीणचा पहिला किताब पटकावणारा जय हनुमान पोगाव संघ इथं खूप मोठ्या इच्छेनं आणि आकांक्षेनं इथे उपस्थित आहे. मेगा फायनलमध्ये तो येतोय. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये झालेली जी कबड्डी लंगडी स्पर्धा आहे त्या लंगडी स्पर्धेमध्ये ज्यांनी अजिंक्यपद पटकावलं तो संघ देखील इथे दाखल झालेला आहे. माझ्या समवेत ज्ञानेश्वर चिकणे असतील, संदेश पाटील असेल, सुभाष धुमाळ असतील, या सर्वांनी देखील खूप रंग भरलेत या स्पर्धेत. आणि आज मेगा फायनलचा दिवस. वडूनवगर संघाने देखील पावगावच्या स्पर्धेत ही मेगा ट्रॉफी आपण पाहू शकता या कटआउट्सवर, ही मेगा ट्रॉफी या संघाने पटकावली आहे. बापगाव येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये जय सोनूआई वडूनवगर संघ अंतिम विजेता संघ ठरला होता ना. या सीझनची पहिली फायनल त्यांनी मारली होती. दोन्ही संघाचे कर्णधार या फ्रंट ऑफ या. मी विनंती करतो निलेश साहेब, असंच राहा. राम पाटील नगरसेवक साहेब, चाविंद्रा राम पाटील साहेब नगरसेवक, त्याचप्रमाणे गोळवी मामा, राजेशजी पाटील, नीलमजी नाईक या आपण निलमजी नाईक यतीजी उपाध्यक्ष, चौगुले, राजेश पाटील साहेब आपण बालाजी देखील या, पाटील. यतीजी चौगुले साहेब आपण देखील या. दोन्ही कॅप्टन सेंटरला राहा. मी राम पाटील साहेब इथे आलेले आहेत, नगरसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये राम पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते. निलेश जोशी साहेब त्यांना घेऊन येत आहेत, वारे काका देखील येत आहेत. या दोन्ही कॅप्टनच्या मध्ये या. निलेश